नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आमच्या यूट्यूब चॅनलमध्ये. तर आजच्या या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत की MTF म्हणजे काय आणि MTF फीचर झिरोधा काईटमध्ये एनेबल कसा करायचा. तर सुरुवात करूया आजच्या या व्हिडिओला. तर MTF हा काईटचा एक फीचर आहे ज्यामध्ये तुमच्याकडे शेअर बाय करण्यासाठी पूर्ण मार्जिन नसताना सुद्धा तुम्ही तो शेअर डिलिव्हरीसाठी बाय करू शकता. यामध्ये तुम्ही टोटल मार्जिन पैकी थोडं मार्जिन म्हणजेच काही पोर्शन पे करून डिलिव्हरीसाठी तो शेअर बाय करू शकता. बाकीची जी अमाऊंट आहे ती झिरोधा फंडिंग करते, म्हणजेच तुम्हाला उधार म्हणून देते आणि उधार म्हणून दिलेली जी अमाऊंट आहे म्हणजेच फंडेड अमाऊंट, त्या अमाऊंटवर तुम्हाला डेलीचा इंटरेस्ट चार्ज केला जातो. सुरुवातीला आपण समजून घेऊ की कोणत्या स्टॉकमध्ये MTF ट्रेडिंग करता येते. तर सगळ्याच स्टॉकमध्ये MTF ट्रेडिंग करता येत नाही. MTF स्टॉकची अप्रूव्ड लिस्ट असते. त्या लिस्टमध्ये जेवढे स्टॉक अवेलेबल आहेत तेवढ्याच स्टॉकमध्ये तुम्हाला MTF ट्रेडिंग करता येते. एलिजिबल स्टॉकची अप्रूव्ड लिस्टची लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये मेन्शन केली आहे. तिथून तुम्ही चेक करू शकता की कोणत्या स्टॉकमध्ये तुम्ही MTF फीचर यूज करून ट्रेडिंग करू शकता. MTF फीचर यूज करण्यासाठी तुमच्या अकाउंटमध्ये DDPI ॲक्टिवेट असणं गरजेचं आहे. DDPI ॲक्टिवेट असेल तरच तुम्ही MTF फीचर यूज करून शेअर बाय करू शकता. DDPI कसा ॲक्टिवेट करायचा हे जर तुम्हाला माहीत नसेल तर डिस्क्रिप्शनमध्ये मी DDPI ॲक्टिवेशनची लिंक मेन्शन केली आहे. ती तुम्ही चेक करू शकता आणि तुमच्या अकाउंटमध्ये DDPI ॲक्टिवेट करून घेऊ शकता. MTFमध्ये तुम्हाला ₹20 और 0.3% पर MTF ऑर्डर एक्झिक्युशन whichever is lower for both इंट्राडे अँड डिलिव्हरी ट्रेड हे ब्रोकरेज चार्ज होते. तसेच फंडेड अमाऊंटवर तुम्हाला 0.04% पर डे इंटरेस्ट चार्ज केला जातो. तसेच स्टॉक प्लेज आणि अनप्लेजचे सुद्धा चार्जेस लागतात, जे की ₹15 प्लस 18% GST पर ISIN पर प्लेज रिक्वेस्ट आहे आणि अनप्लेजसाठी सुद्धा तुम्हाला ₹15 पर 18% GST पर अनप्लेज रिक्वेस्ट आहे. फॉर एक्झाम्पल, जर तुमच्या ट्रेडिंग अकाउंटमध्ये 10,000 आहेत आणि एखाद्या स्टॉकसाठी झिरोधा तुम्हाला 5x लिव्हरेज प्रोव्हाइड करत असेल तर तुम्ही 50,000 पर्यंत तो शेअर बाय करू शकता. म्हणजेच तुमचे 10,000 आणि झिरोधा तुम्हाला जे 40,000 फंडिंग अमाऊंट देते ती अमाऊंट. या 40,000 अमाऊंटवर तुम्हाला 0.04% पर डे इंटरेस्ट चार्ज होतो. म्हणजेच पर डे तुम्हाला ₹16 चार्ज होतात. जितके दिवस तुम्ही तो स्टॉक होल्ड करणार आहात तेवढे दिवस तुम्हाला इंटरेस्ट चार्ज होत राहणार. बेसिकली तुम्ही स्टॉक जोपर्यंत सेल करत नाही तोपर्यंत तुम्हाला इंटरेस्ट चार्ज होत राहील. MTFमध्ये स्टॉक होल्ड करण्यासाठी झिरोधामध्ये सध्या तरी काही लिमिट नाही आहे. तुम्हाला जेवढे दिवस तो स्टॉक डीमॅटमध्ये होल्ड करून ठेवायचा असेल तोपर्यंत तुम्ही तो स्टॉक होल्ड करून ठेवू शकता. MTFच्या अंडर मॅक्झिमम फंडिंग अमाऊंट लिमिट पर अकाउंटसाठी 30 करोड आहे आणि स्टॉकसाठी लिमिट जी आहे ती 10 करोड आहे. आता हा MTF फीचर एनेबल कसा करायचा ते आपण पाहूया. त्यासाठी आपण काईट लॉग इन करून घेऊ. काईट अकाउंट लॉग इन झाल्यावर तुम्हाला इथे बीड्सच्या बाजूला तुमचा युजर ID शो होईल, तिथे क्लिक करा. इथे प्रोफाईलला क्लिक करा. इथे मॅनेज अकाउंट असा ऑप्शन शो होईल, तिथे आपल्याला क्लिक करायचं आहे. इथे पर्सनलच्या वर जो ब्ल्यू बॉक्स आहे त्या बॉक्सला आपल्याला क्लिक करायचं आहे. तुम्ही पाहू शकता इथे मार्जिन ट्रेडिंग फॅसिलिटी हा ऑप्शन आपल्याला शो होतोय, तर इथे टॅप करा. इथे आपल्याला इनेबल MTFचा ऑप्शन शो होत असेल, तिथे आपल्याला क्लिक करायचं आहे. तर इथे आपल्याला चार्जेस आहेत, इंटरेस्ट आहे किंवा प्लेजिंगचे चार्जेस आहेत ते सगळे इथे मेन्शन केलेले आहेत. इथून सुद्धा आपण ते चेक करून घेऊ शकता. त्यानंतर हा जो खाली चेकबॉक्स आहे तो चेकबॉक्स आपल्याला टिक करायचा आहे आणि कंटिन्यू करायचा आहे. तुम्हाला स्क्रीनवर शो होतच असेल की आपली मॉडिफिकेशन रिक्वेस्ट सबमिट झालेली आहे. अशा प्रकारे आपल्या अकाउंटमध्ये MTF सेगमेंट इनेबल झालेला आहे. तर आता आपण MTFमध्ये स्टॉक कसा बाय करायचा हे पाहूया. MTF फीचर इनेबल झाल्यावर आपण आता इथे वॉच लिस्टमध्ये आलेलो आहोत
तर तुम्हाला जो स्टॉक MTF फीचर यूज करून बाय करायचा आहे तो तुम्हाला इथे वॉच लिस्टमध्ये ॲड करायचा आहे. तर सध्या मी इथे HDFC बँक हा स्टॉक घेतलेला आहे. इथे आपण स्टॉकला क्लिक करू, इथे बायला क्लिक करू. मी तुम्हाला कोणताही स्टॉक रेकमेंड करत नाही आहे, हा फक्त आपण टेस्टिंगसाठी इथे यूज केला आहे. तर तुम्ही पाहू शकता बायची विंडो ओपन झाली आहे. इथे MTF फीचर आपण सिलेक्ट केलं आहे. इथे तुम्हाला क्वांटिटी मेन्शन करायची आहे, इथे प्राइस मेन्शन करायची आहे. जर आपण रेग्युलरमध्ये बाय करायला गेलो तर आपल्याला हा स्टॉक 979 फॉर एक्झाम्पल समजा मी इथे 979 मेन्शन करते, तर हा स्टॉक एक क्वांटिटी घेण्यासाठी आपल्याला 979 एवढी अमाऊंट लागणार आहे, म्हणजेच एवढं मार्जिन लागणार आहे. तोच जर स्टॉक आपण MTFमध्ये जर बाय करत असू तर आपल्याला जे मार्जिन लागणार आहे ते तुम्ही चेक करू शकता, 195.80 आहे. म्हणजे या स्टॉकमध्ये तुम्हाला अप टू 5 टाइम्स लिव्हरेज झिरोधा प्रोव्हाइड करत आहे. तर तुम्हाला इथे क्वांटिटी मेन्शन करायची आहे, इथे प्राइस मेन्शन करायची आहे. तर फॉर एक्झाम्पल समजा आपण आता इथे 10 क्वांटिटी मेन्शन केली आणि प्राइस आपण 979 ठेवली, तर 10 क्वांटिटी बाय करण्यासाठी आपल्याला जी अमाऊंट लागणार आहे ती 1958 रुपीज लागणार आहे. त्याच्याच बाजूला तुम्हाला चार्जेस शो होत असतील की तुम्हाला ब्रोकरेज चार्जेस आणि गव्हर्नमेंट चार्जेस किती लागणार आहेत ते. तर ते सुद्धा तुम्ही इथे चेक करू शकता आणि आपल्याला इथे जे स्वाईप टू बाय लिहिलेलं आहे तिथे स्वाईप करायचं आहे, म्हणजे तुमची ऑर्डर प्लेस होईल सिस्टममध्ये. तर अशा प्रकारे आपण पाहिलं की MTF फीचरमध्ये ऑर्डर कशी प्लेस करायची. तसेच झिरोधाचं MTF कॅल्क्युलेटर आहे, तिथून सुद्धा तुम्ही चेक करून घेऊ शकता की कोणत्या स्टॉकसाठी झिरोधा तुम्हाला किती टाइम्स लिव्हरेज प्रोव्हाइड करते. मी आता हे झिरोधाचे MTF कॅल्क्युलेटर इथे ओपन केलेलं आहे. तर तुम्ही पाहू शकता इथे सर्च स्टॉक मेन्शन केलेला आहे, म्हणजेच तुम्हाला जो स्टॉक सर्च करायचा आहे त्याचं नाव तुम्ही इथे टाईप करू शकता. तर आपण आता HDFC बँकच चेक करूया. तर इथे HDFC बँकसाठी झिरोधा तुम्हाला अप टू 5 टाइम्स लिव्हरेज प्रोव्हाइड करते. तर इथे मी आता क्लिक करून घेतलेला आहे. तर तुम्ही इथे पाहू शकता की इन्व्हेस्टेड अमाऊंट जर 10,000 आहे, आपण 10 दिवसासाठी ठेवतोय, तर आपल्याला ब्रोकरेज किती चार्ज होणार आहे, प्लस आपल्याला इंटरेस्ट किती चार्ज होणार आहे, आणि आपण या स्टॉकमध्ये किती इन्व्हेस्ट केलेत आणि झिरोधाने किती फंडिंग दिलेली आहे ते सुद्धा अमाऊंट तुम्हाला इथे शो होत असेल. म्हणजेच आपण 25% अमाऊंट इन्व्हेस्ट केली आहे आणि वरची जी 75% अमाऊंट आहे ती आपल्याला ब्रोकरने पे केलेली आहे. म्हणजेच 10,000 आपले यूज झालेले आहेत आणि 40,000 ब्रोकरकडनं मिळालेले आहेत. MTF कॅल्क्युलेटरची लिंक सुद्धा मी डिस्क्रिप्शनमध्ये मेन्शन करत आहे, तिथून तुम्ही ती चेक करून घेऊ शकता. तर मित्रांनो, आजच्या या व्हिडिओमध्ये आपण MTF सेगमेंट म्हणजे काय, MTF फीचरसाठी किती ब्रोकरेज आणि इंटरेस्ट चार्ज होतो, तसंच तो फीचर इनेबल कसा करायचा आणि त्यामध्ये स्टॉक कसा बाय करायचा, या सगळ्या गोष्टी आज आपण या व्हिडिओमध्ये पाहिल्या. तर तुम्हाला MTFबद्दल अजून काही क्वेरी डाऊट्स असतील किंवा काही क्वेश्चन्स असतील तुमचे, तर तुम्हाला स्क्रीनवर जो नंबर शो होतोय त्या नंबरवर तुम्ही आम्हाला कॉन्टॅक्ट करू शकता. तसेच कमेंट बॉक्समध्ये तुम्ही आम्हाला मेन्शन करू शकता. तुमच्या फॅमिली फ्रेंड्समध्ये जर झिरोधामध्ये कोणाला अकाउंट ओपन करायचं असेल तर आम्हाला नक्की कॉन्टॅक्ट करा. आणि जर हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, आमच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ नक्की शेअर करा. धन्यवाद.